हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू अवर चॅनल डुकडर भाऊ. माझं नाव शुभम आहे. मी आय टी इंजिनियर आहे. सध्या मी सायबर सिक्युरिटी डोमेनमध्ये काम करतोय. स्टुडंट, जर तुम्ही फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमध्ये असाल आणि फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज या सब्जेक्टची अजून अभ्यास चालू केला नसेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल ठरणार आहे. कारण या सिरीजमध्ये मी तुम्हाला सर्व 5 युनिटमधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स प्रोव्हाइड करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित प्रिपेअर केले तर कमी वेळात जास्त सिलेबस तुम्ही कव्हर करू शकता एक्झाममध्ये आणि चांगले मार्क मिळू शकता. सो मेक शुअर यू वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. स्टुडंट, फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज हा फर्स्ट इयर इंजिनिअरिंगमधील खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. या सब्जेक्टमध्ये एकूण 5 युनिट आहेत आणि प्रत्येक युनिट एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप इम्पॉर्टंट आहे. या कंप्लीट सिरीजमध्ये आपण प्रत्येक युनिट सेपरेटली कव्हर करणार आहोत. मी प्रत्येक लेक्चरमध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, प्रिव्हियस इयर क्वेश्चन, रिपीटेड क्वेश्चन आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स हे सर्व डिस्कस करणार आहोत आपण. त्यामुळे जर तुम्हाला एक्झाममध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर कंप्लीट सिरीज नक्की फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नेक्स्ट 4 युनिटसाठी. चला तर मित्रांनो, पाहूया या सब्जेक्टमध्ये कोणकोणते युनिट आहेत. युनिट 1, इंट्रोडक्शन टू प्रोग्राम लँग्वेज अँड सी प्रोग्रामिंग. या युनिटमध्ये आपण शिकणार आहोत युनिट 1 मध्ये ऑल्गॅरिदम, फ्लो चार्ट, हिस्ट्री ऑफ सी लँग्वेज, स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्राम, टोकन्स, डेटा टाइप्स, स्टोरेज क्लासेस. हा युनिट थेरी बेस्ड आहे आणि एक्झाममध्ये खूप क्वेश्चन विचारले जातात यामधून. थेरी आणि बेसिक क्वेश्चन विचारले जातात यामध्ये युनिट 1 मध्ये. आणि युनिट आहे युनिट 2, ऑपरेटर्स अँड एक्सप्रेशन्स. या युनिटमध्ये आपण पाहणार आहोत आणि शिकणार आहोत अर्थमॅटिक ऑपरेटर्स, रिलेशनल ऑपरेटर्स, लॉजिकल ऑपरेटर्स, बिटवाईज ऑपरेटर्स, असाइनमेंट ऑपरेटर्स, ऑपरेटर प्रेसिडन्स. हा युनिट प्रोग्रामिंगसाठी फाउंडेशन तयार करतो आपला. युनिट 2. युनिट 3 काय म्हणतो आपल्याला? कंट्रोल फ्लो. या युनिटमध्ये आपण इम्पॉर्टंट टॉपिक शिकणार आहोत. कोणचे? इफ स्टेटमेंट, इफ एल्स, नेस्टेड इफ, स्विच केस, फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप. हा युनिट प्रोग्रामिंग आणि लॉजिक बिल्डिंगसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पुढे जॉबसाठी पण इम्पॉर्टंट आहे. याच्यावरच आहे सगळं डिपेंड. नेक्स्ट आहे युनिट 4, अरे. युनिट 4 अरेजमध्ये या युनिटमध्ये आपण शिकणार आहोत 1 डायमेन्शनल अरे, 2 डायमेन्शनल अरे, मॅट्रिक्स ऑपरेशन, स्ट्रिंग हँडलिंग, स्ट्रिंग फंक्शन्स. या युनिटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत. अरे आज नेक्स्ट कोणचा आहे आपला? युजर डिफाईन फंक्शन्स. या युनिटमध्ये आपण काय शिकणार आहोत? फंक्शन डिक्लेरेशन, कॉल बाय व्हॅल्यू, कॉल बाय रेफरन्स, रिकर्शन, स्टोरेज क्लासेस. हा युनिट प्रोग्रामिंग इंटरव्ह्यू आणि युनिव्हर्सिटी एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. इंटरव्ह्यूमध्ये हा विचारला जातो. व्हॉट विल यू गेट दिस सिरीज? स्टुडंट, या सिरीजमध्ये मी फक्त सिलेबस कव्हर करणार नाही, तर प्रत्येक युनिटमध्ये तुम्हाला मिळणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, रिपीटेड पीओक्यूज, इझी एक्सप्लेनेशन, इम्पॉर्टंट प्रोग्राम्स, हाय स्कोरिंग टॉपिक्स कोणचे आहेत जेणेकरून तुम्ही कमी वेळेमध्ये जास्त मार्क मिळवू शकता. स्टुडंट, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते की प्रोग्रामिंग हा सब्जेक्ट खूप डिफिकल्ट आहे, पण माझ्यावर विश्वास ठेवा. जर तुम्ही योग्य क्वेश्चन आणि इम्पॉर्टंट टॉपिक्सवर फोकस केला तर हा सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे आणि इझी पण आहे प्रॅक्टिस केलं तर तुम्ही. प्रोग्रामिंग शिकण्यासाठी जेनियस असण्याची गरज नाही, काहीच नाही. फक्त कन्सिस्टन्सी आणि प्रॅक्टिस हीच आपल्याला या एक्झाम सब्जेक्टमध्ये आपल्याला स्ट्रॉंग करू शकते आपल्याला. स्टुडंट, आजपासून आपण फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेजची कंप्लीट सिरीज सुरू करणार आहोत. यामधील पहिले युनिट आहे इंट्रोडक्शन टू प्रोग्राम प्लॅनिंग अँड सी प्रोग्रामिंग. याचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहणार आहोत आपण विथ डिकोडर वो. चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करून घ्या. युनिट
4 साठी. यामधील पहिला क्वेश्चन कोणचा आहे? डिफाईन अल्गोरिदम, राईट कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड अल्गोरिदम. स्टुडंट, युनिट 1 ची सुरुवात अल्गोरिदम्स अँड फ्लोचार्ट पासून होते. एक्झाम मध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे, व्हॉट इज द अल्गोरिदम? अल्गोरिदम म्हणजे एखादी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी स्टेप बाय स्टेप प्रोसिजर असते, यालाच अल्गोरिदम म्हणतात. एका चांगल्या अल्गोरिदमची कॅरेक्टरिस्टिक काय असते? त्याचं करेक्टनेस, एफिशियन्सी, सिम्प्लिसिटी, इनपुट अँड आउटपुट स्पेसिफिकेशन कसं चालतं त्यामध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये अल्गोरिदममध्ये, ते सांगितलं जातं आपण. नेक्स्ट आहे ड्रॉ फ्लो चार्ट टू फाइंड द लार्जेस्ट ऑफ टू नंबर्स, चेक वेदर अ नंबर इज इवन ऑर ऑड. हा एक्झाममध्ये येणारच गेला. कॅल्क्युलेट द सम ऑफ फर्स्ट इयर नॅचरल नंबर. या ह्याच्यावरती फ्लो चार्टवरती रिपीटेड क्वेश्चन येतात एक्झाममध्ये, इम्पॉर्टंट आहेत, करून जाऊ तुम्ही. तसेच अल्गोरिदम आणि फ्लो चार्ट मधील डिफरन्स आणि ॲडव्हान्टेज सुद्धा करून जाऊ तुम्ही. डिफरन्शिएट, एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन ऑफ फ्लो चार्ट. हे सुद्धा करून जाऊ तुम्ही. ॲडव्हान्टेजेस आता सांगितलं तुम्हाला, डिफरन्स आणि ॲडव्हान्टेजेस. नेक्स्ट आहे इंट्रोडक्शन टू सी लँग्वेज. स्टुडंट, आता पाहूया सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज. सी लँग्वेजचा विकास म्हणजे डेव्हलप कोण केलेला आहे याचा? डेनिस रिची यांनी बेल लॅबोरेटरीमध्ये केला आहे, इन्व्हेंट केला आहे. सी लँग्वेजला काय म्हणतात? मदर ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज असे म्हणतात. ऑल प्रोग्रामिंग लँग्वेजची मदर कोण आहे? सी लँग्वेज. याचे इम्पॉर्टंट फीचर्स कोणचे आहेत आपले? पोर्टेबल आहे, फास्ट एज्युकेशन चालते याच्यामध्ये, स्ट्रक्चरल लँग्वेज आहे, रिच लायब्ररी फंक्शन आहेत, सपोर्ट लो लेवल अँड हाय लेवल प्रोग्रामिंग दोन्हीला पण सपोर्ट करतो. हा टॉपिक प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये अनेक वेळा रिपीटेड क्वेश्चन आहे, करून जावा. इझी आहे, पहिल्यांदा आपल्याला डिफिकल्ट वाटतं ते. नेक्स्ट आहे आपलं वाय इज सी कॉल्ड ॲज मिडल लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. हा रिपीटेड क्वेश्चन आहे. सी लँग्वेजला मिडल लेवल लँग्वेज म्हणतात कारण की हाय लेवल आणि लो लेवल प्रोग्रामिंग दोन्हीची फीचर प्रोव्हाइड करते. का म्हणतात मिडल लेवल लँग्वेज सी लँग्वेजला? सी लँग्वेजला मिडल लेवल लँग्वेज म्हणतात कारण की हाय लेवल आणि लो लेवल प्रोग्रामिंग दोन्हीचे फीचर्स प्रोव्हाइड करते. कोण करते? सी लँग्वेज. यामुळे सी लँग्वेज सिस्टीम प्रोग्रामिंग आणि ॲप्लिकेशन प्रोग्रामिंग दोन्हीसाठी वापरली जाते. याचं स्ट्रक्चर कसं आहे सी प्रोग्रामचं? एका प्रोग्राममध्ये आपण जनरली कोणते सेक्शन असतात? डॉक्युमेंटरी सेक्शन असतात, हेडर फाईल्स असतात, ग्लोबल डिक्लेरेशन आपण कसं करतो, आपण मेन फंक्शन्स, व्हेरिएबल डिक्लेरेशन कसं करतो आपण, हे तुम्ही करून जावा, प्रिपेअर करून जावा, येणार. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक अँड सी टोकन्स. एक्झाममध्ये रिपीटेड क्वेश्चन येणार यामध्ये. व्हॉट आर सी टोकन्स? एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ सी टोकन्स. सी टोकन्सचे प्रकार किती आहेत, टाइप्स किती आहेत? कीवर्ड्स आहेत, आयडेंटिफायर, कॉन्स्टंट, स्ट्रिंग, ऑपरेटर्स, स्पेशल सिम्बॉल्स. कोणचे आहेत? कीवर्ड्स आहेत, आयडेंटिफायर्स आहेत, कॉन्स्टंट्स, स्ट्रिंग आहेत, ऑपरेटर्स आहेत, स्पेशल सिम्बॉल्स आहेत. हा क्वेश्चन एक्झाममध्ये येणार, बेसिक आहे. नेक्स्ट आहे व्हॉट आर द कीवर्ड्स? लिस्ट एनी 10 कीवर्ड्स विथ देअर यूज. कीवर्ड्स आणि हे व्हॉट आर द आयडेंटिफायर? एक्सप्लेन रूल्स नेमिंग आयडेंटिफायर. कीवर्ड्स अँड आयडेंटिफायर. कीवर्ड्स हे प्रीडिफाईन्ड रिझर्व्ड वर्ड असतात. फॉर एक्झाम्पल इंट, फ्लोट, इफ, व्हाईल, रिटर्न. आयडेंटिफायर म्हणजे व्हेरिएबल्स किंवा फंक्शन्सला दिलेली नावं असतात ते. आणि कीवर्ड्स काय असतात? प्रीडिफाईन्ड रिझर्व्ड वर्ड असतात, जसे की इंट, फ्लोट, इफ, व्हाईल, रिटर्न. आणि आयडेंटिफायरचं नेमिंग रूल्स काय असतात? इट मस्ट स्टार्ट विथ अल्फाबेट और अंडरस्कोर. सुरुवात कशाने होते? अल्फाबेट आणि अंडरस्कोर. आणि ही सुरुवात कॅन नॉट कंटेन द स्पेस, त्याला स्पेस चालत नाही. आणि कॅन नॉट यूज कीवर्ड, आपण कीवर्ड सुद्धा यूज करू शकत नाही आणि स्पेस सुद्धा. कीवर्ड्स आणि आयडेंटिफायर मधील डिफरन्स एक्झाम मध्ये येणार, करून जाऊ तुम्ही. सबस्क्राईब केलं नसताल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. 2024 मधील
2024 पॅटर्नचे नवीन सिलेबसनुसार तुम्हाला व्हिडिओ लेक्चर मिळतील. सबस्क्राईब करून घ्या. नेक्स्ट आहे कॉन्स्टंट अँड व्हेरिएबल्स. डिफाईन व्हेरिएबल्स आणि एक्सप्लेन रूल्स फॉर व्हेरिएबल्स डिक्लेरेशन. व्हेरिएबल्स म्हणजे मेमरी लोकेशनचे ज्याची व्हॅल्यू आपण बदलू शकतो. आणि कॉन्स्टंट का असतो, ते फिक्स व्हॅल्यू असते, ते त्याचे आपण चेंज करू शकत नाही. व्हॉट आर द कॉन्स्टंट आणि एक्सप्लेन डिफरंट टाइप्स ऑफ कॉन्स्टंट. याचे टाइप्स कोणते आहेत? इंटिजर कॉन्स्टंट, फ्लोटिंग पॉईंट कॉन्स्टंट, कॅरेक्टर कॉन्स्टंट आणि स्ट्रिंग कॉन्स्टंट. कोणते टाइप्स? इंटिजर, फ्लोटिंग पॉईंट, कॅरेक्टर आणि स्ट्रिंग. हा क्वेश्चन प्रिव्हियस इयरला विचारलेला आहे. नेक्स्ट आहे आता आपला एक्सप्लेन सिम्बॉलिक कॉन्स्टंट युजिंग डिफाईन. सिम्बॉलिक कॉन्स्टंट डिफाईन करण्यासाठी डिफाईन वापरले जाते हे कीवर्ड. यामुळे काय होतं, कोड रिलायबिलिटी वाढते आणि मेंटेनन्स सोपे होते. नेक्स्ट आहे आपला मोस्ट इम्पॉर्टंट डेटा टाइप्स. एक्सप्लेन फंडामेंटल डेटा टाइप्स इन सी. फंडामेंटल डेटा टाइप्स इन सी कोणचे आहेत? इंट आहे, फ्लोट आहे, डबल आहे, कॅर आहे. डेटा टाइप्समुळे मेमरी अलोकेशन आणि टाइप्स चेकिंग शक्य होते. इंट आणि फ्लोट, फ्लोट आणि डबल, कॅर आणि इंट यातील डिफरन्स सुद्धा प्रिपेअर करून जावा, सोपा आहे. नेक्स्ट आहे स्टोरेज क्लासेस. स्टोरेज क्लासेस काय म्हणतात? व्हॉट इज द स्टोरेज क्लास? एक्सप्लेन इट्स पर्पज. पर्पज काय याचा? स्टोरेज क्लास म्हणजे व्हेरिएबलचा स्कोप आणि लाईफ टाईम डिफाईन करणारे एक मेकॅनिझम असतं. स्टोरेज क्लास काय करतं? व्हेरिएबलचा स्कोप आणि लाईफ टाईम डिफाईन करण्यासाठी मेकॅनिझम आहे. टाइप्स ऑफ स्टोरेज क्लासेस कोणते आहेत? ऑटो आहे, रजिस्टर आहे, स्टॅटिक्स आहे, एक्सटर्न आहे. एक्झाममध्ये स्टॅटिक आणि एक्सटर्न मधील डिफरन्स विचारला जातो, करून जावा तुम्ही. नेक्स्ट आहे आता आपला लास्ट कॉन्स्टंट अँड व्होलाटाईल व्हेरिएबल्स. एक्सप्लेन कॉन्स्टंट व्हेरिएबल विथ एक्झाम्पल. हा रिपीटेड क्वेश्चन आहे. कॉन्स्टंट व्हेरिएबल म्हणजे व्हॅल्यू चेंज करता येत नाही, कॉन्स्टंट फिक्स असते. आणि व्होलाटाईल काय असते? व्हॅल्यू बाहेरून चेंज होऊ शकते, म्हणजे आपण चेंज करू शकतो. कॉन्स्टंट आणि व्होलाटाईल मधील डिफरन्स एक्झाम्पलसह आपण एक्झाममध्ये लिहून आलो तर आपल्याला मार्क मिळते. स्टुडंट, प्रिव्हियस इयर पेपर्समधील खालील क्वेश्चन वारंवार आलेले आहेत. हे वाले प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे आहे. ते तुम्हाला कशाचं टेन्शन नाही. पेपर नेटवर जाऊन सर्च करायचं, सगळं कशाचं टेन्शन आहे तुम्हाला. इथे इझी दिलेलं आहे तुम्हाला. कोणचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन दिलेले आहेत तुम्हाला, ते प्रत्येक पीडीएफच्या खाली आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन. ते क्वेश्चन आणि हे क्वेश्चन तुम्ही केलं ना, पैकीचे पैकी मार्क तुम्हाला फंडामेंटल्स ऑफ प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये मिळतात. स्टुडंट, हे क्वेश्चन युनिट 1 इंट्रोडक्शनचे टू प्रोग्राम प्लॅनिंग अँड सी प्रोग्रामिंग सॉरी, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ते. युनिट 2 चे आता लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, ते पाहून घ्या तुम्ही. चला तर मग बघूया नेक्स्ट युनिट 2. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करा नवीन अपडेट मिळण्यासाठी. तुम्हाला बघून घ्या तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन. चला तर मग भेटूया नेक्स्ट युनिट 2. थँक्यू.